नमस्कार सर्वांना, मी संतोष गुडेवर आपलं स्वागत करीत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपल्या सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की चौथी आणि 7वी स्कॉलरशिपचा निकाल कधी लागणार ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण जी पुढच्या वर्षीच्या परीक्षा आहेत, जे की चौथी झाल्याच्या नंतर 5वीला नवोदय परीक्षा आणि 7वीच्या नंतर 8वीला NMS परीक्षा, या दोन महत्त्वाच्या परीक्षा आहेत आपल्याला. आणि त्या सर्व परीक्षेचा जे अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमावर आधारित आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व अभ्यासक्रम आपण कंप्लीट करून घेत असतो. त्याच्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावत नाही किंवा चार्जेस घेत नाही. सर्व अभ्यासक्रम आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड असतोच. त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा पालक मंडळी आहेत, त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा जेव्हा पण व्हिडिओ येईल अभ्यासावरती, त्याच्यावर तुम्हाला तो लगेच भेटेल. आता आपण पाहू की हे स्कॉलरशिप, काही गोष्टी आपण प्रश्न पण होते भरपूर होण्याचे, ते पण मी घेणार आहोत. आणि पहिले तर सांगू आपण ह्या स्कॉलरशिप निकालाबद्दल. हा स्कॉलरशिप निकाल लागणार आहे थोड्या दिवसात आता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ह्या दोन वेबसाईट आहे पहा, MSCPune.in आणि PUPPSMSCE.in. या दोन वेबसाईट पैकी एका वेबसाईटवर आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला 11 डिजिटचा नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, जो हॉल तिकीटवर आपला नंबर होता बरोबर टाकायचा आहे आणि आपला निकाल तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहायची की बाबा आपलं नाव वगैरे सर्व व्यवस्थित लिहिलेले आहे का. जर काही आपल्याला वाटत असेल शंका, तर आपल्याला खचून न जाता किंवा कोणत्याही प्रकारचं म्हणजे आपल्याला टेन्शन न घेता, त्याच्यासाठी आपल्याला दुरुस्तीला वेळ दिला जातो. त्यामुळे जर काही नावामध्ये चेंजेस वगैरे असतील आपला निकाल लागल्याच्या नंतर, तर तुम्ही आपल्या शाळेच्या माध्यमातून आपल्या शाळेला संपर्क साधायचा आहे आणि त्यांना सांगायचे की बाबा आमच्या नावामध्ये काहीतरी त्रुटी आढळलेल्या आहेत, त्या दुरुस्ती करायच्या. त्याच्यामुळं निकाल लागला आणि ज्या मुलांना चांगले मार्क पडले त्यांचं अभिनंदनाचा असो. निकालाची जी तारीख आहे ती पण आपण अशी अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही आहे आपल्याला. ठीक आहे, परंतु निकाल हा पुढच्या 8-10 दिवसात नक्कीच येईल. 8 दिवसात येईलच असा माझा एक अंदाज आहे. कारण वेबसाईटवर कोणत्याही प्रकारची माहिती अजूनही त्यांनी टाकली नाही निकालाबद्दल, कोणत्याही प्रकारची तारीख दिली नाही. पण त्यांनी सांगितलं की हा निकाल आपण जूनमध्येच लावणार आहोत. हा निकाल जूनमध्येच येणार आहे. आणि याच्यासाठी आपल्याला माहीतच आहे की चौथी जे स्कॉलरशिप पास झालेले आहेत त्यांना दरमहा 500 ह्याप्रमाणे प्रतिवर्षी तुम्हाला 5,000 भेटणार आहे. आणि 7वीचे जे विद्यार्थी पास होणार आहेत त्यांना प्रतिमहा 750 याप्रमाणे 7,500 रुपये प्रतिवर्ष भेटणार आहे. आता पेपर 1 मध्ये पासिंगची याची कमीत कमी तुम्हाला 60 मार्क पेपर 1 आणि पेपर 2 असे एकूण 120 मार्क जरी असतील तुम्हाला, तरी तुम्ही परीक्षा पास होणार. परीक्षा पास झालं म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळते असं नाही, तर तुम्हाला नंतर गुणवत्ता यादीमध्ये यावं लागतं. गुणवत्ता यादी प्रत्येक जिल्ह्याची वेगळी असते. त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याची यादी वेगळी असल्यामुळं आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की कट ऑफ काय असेल. ठीक आहे, एक अंदाजित कट ऑफ मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलेली अंदाजी कट ऑफ काय असणार आहे. याच्यामध्ये चौथीची जी परीक्षा विद्यार्थी होते त्यांची कट ऑफ ही 7वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच कमी राहणार आहे. कारण की 7वीच्या मुलांना अनुभव असतो, बऱ्याचशा परीक्षा नवोदय दिलेली असते, त्याच्या आधी त्यांनी भरपूर परीक्षा दिलेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांची तयारी झालेली असते. चौथीच्या मुलांनी ह्या आधी एवढ्या महत्त्वाच्या परीक्षा दिलेल्या नसतात. त्याच्यामुळे चौथीची ह्यावेळीची कट ऑफ फार कमी असू शकते. पण किंवा जर तुम्हाला 50% मार्क असतील, 50% म्हणलं तर 300 पैकी 150, तर नक्की स्कॉलरशिप पात्र होऊ शकतात. आता त्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतात. 7वीच्या जे मुलं आहेत त्यांना कमीत किमान
ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 70% म्हणजे 210 मार्काच्या वरी तुम्हाला असणं गरजेचं आहे. कॅटेगरी वाईज ती कट ऑफ कमी होऊ शकते, परंतु ओपन कॅटेगरी 7वीचा विद्यार्थी असेल तर किमान 70 ते 75% गुण आवश्यक असतील. त्यावेळेसचा पेपर थोडासा अवघड असल्यामुळे मला वाटतं की ह्यावेळेस आपली कट ऑफ थोडीशी 75% कमी म्हणजे 70% येऊन थांबू शकते. म्हणजे 210 मार्क तुम्हाला लागू शकतात. ज्यांना पेपर चेक करून आपल्याला कळालेलं आहे की आपल्याला मार्क चांगले पडले त्या सर्वांचं अभिनंदन. भरपूर जणांचे भरपूर डाऊट्स असतात, तर तुमचे पण जे जर काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि आपले मार्क तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. आपल्या जिल्ह्याचं नाव आणि ग्रामीण आहे की शहरी आहे ते पण टाका. रिझर्वेशन कॅटेगरी असेल ती पण टाका. आणि आपले व्हिडिओ पाहत जा. आपल्या व्हिडिओमध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट जसं आधीच सांगितल्याप्रमाणे आपण सर्व 5वी नवोदयचे सर्व प्रकारचं मार्गदर्शन आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो. त्याचप्रमाणे NMMSचं गणिताचं आणि बुद्धिमत्ता हे 2 विभाग आपण यूट्यूबवर व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. ते पण कोणत्याही प्रकारची फीस घेत नाही. त्याच्यामुळे जे पण विद्यार्थी असेल, पालक मंडळी असेल, त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. काही शंका असतील, प्रश्नांमध्ये शंका असतील, काही प्रश्न समजत नसतील तर तुम्ही नक्कीच तो प्रश्न जशाला तसा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि मी नक्कीच त्या प्रश्नाचं तुमच्या समाधान देण्याचा प्रयत्न नक्कीच माझा राहील. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की बाबा काही हेल्प हवी तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि चॅनल सबस्क्राईबचे किंवा मेंबरशिपचे काही फीस नाही आहे आपल्याकडे सध्याच्याला एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.